नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज आष्टी तालुक्यामधूनच आहोत. पुन्हा आपण एक रेडी खरेदी केलेली आहे जय मल्ला डेअरी फार्मनी. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा एकदा. नाव दिलीप वैजनाथ पोटरे, हां. राहणार जामगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड. मित्रांनो, बीड जिल्ह्यातूनच व्हिडिओ आहे आष्टी तालुक्यामधून. खूप चांगल्या क्वालिटीची रेडी तयार केली त्यांनी आणि ही रेडी कशी काय केली, याची जर्नी कशी, एवढी चांगली रेडी तयार कशी झाली, सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. सगळे घरातलेच मंडळी आहेत. तर डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. किती दिवसाची रेडी आहे, काय वय वगैरे किती आहे साधारण अंदाजे? हिचं वय एक आता जवळपास 30 महिन्याची रेडी. 30 महिन्याची रेडी. 30 महिन्याची रेडी. आता किती महिन्याची प्रेग्नेंट आहे? आता ही एक 8 महिन्याची प्रेग्नेंट आहे, जवळपास एक 10 दिवस कमी. 8 महिन्याला? हो, 8 कमी महिन्याला 10 दिवस कमी आहेत. तर मित्र बघू शकता, 30 महिन्यामध्ये 8 महिन्याची प्रेग्नेंट झाली. हा व्हिडिओ याच्यासाठी मी खरेदी केली वगैरे वगैरे याच्यासाठी नाही आहे. महाराष्ट्रातल्या गरीब शेतकऱ्याच्या घरी असं सोनं तयार झालं पाहिजे, हाच आपला नेहमी पर्पज आहे आणि त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. नाही तर व्हिडिओ बनवायची काही गरज नव्हती. पण एकदम ग्राउंड लेवलचे शेतकरी आहेत. हे स्वतः व्हेटरनरी डॉक्टर आहेत, या वर्कर आहेत. ते पाठीमागे त्यांची गाडी बघू शकता. तर हा व्हिडिओ याच्यासाठीच आहे की आपल्या भागातल्या तरुणांनी सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या रेड्या तयार केल्या तर काय होतं. डॉक्टर साहेब, तुमच्याकडे किती दिवसापासून जनावर आहेत? आमच्याकडे मला कळतं त्यावेळेस पासून, जन्मापासूनच वडिलोपार्जित जनावर आहेत. हो, वडिलोपार्जित. वडिलोपार्जितच व्यवसाय आहे. पण मुर्रामध्ये आणि तुमच्याकडे आधी म्हशी असतील किंवा आता होत्या, तर ह्या म्हशीमध्ये मुर्रामध्ये आणि तुमच्याकडे जे क्रॉस ब्रीड असेल त्याच्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? मुरामध्ये आणि क्रॉस ब्रीड मध्ये भरपूर फरक आहे. काय हिच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं, म्हणजे कसे कसे जर्नी झाली या रेडीची? मुरा ही जात आहे ना, जी गावरान जी म्हैस असतात त्यांच्यापेक्षा नीच्यामध्ये वाढीमध्ये खूप बदल, खूप तफावत दिसली तुम्हाला. आणि हिची वाढ आणि त्यांची वाढ ह्याच्यामध्ये तफावत आहेच. पण हिला चारा सुद्धा कमी लागतो. चारा पण कमी लागतो. आणि जात ही गरीब जास्त आहे. बरोबर. हातबीत लावून दाखवा जरा, किती गरीब आहे दाखवा. भरपूर गरीब आहे. हे बघू शकता, शांत स्वभावाची आहे. आणि ही राहायला सुद्धा हिला टोनग्याची गरज नाही. हा, तुम्ही स्वतः डॉक्टर आहेत बरोबर, या वर्कर आहेत. कशी कशी भरवली, काय हिला कुठलं सिमेंट दिलं तुम्ही? आता हिला आपण बायबचं सिमेंट दिलेलं आहे. स्वतः या वर्कर आहेत मित्र, बायबचं सिमेंट दिले. रिपीट सुद्धा नाही. रिपीट सुद्धा नाही झाली, एकाच खांडीवर राहिली. एकाच खांडीवर राहिलेली. बऱ्याच शेतकरी बंधूंना हा प्रश्न असतो की मुरा म्हशी किंवा म्हशी हा सिमेंट्सवर राहत नाही, तर काय सांगू शकते त्याच्याबद्दल? 100% सिमेंट्सवर राहतात. त्याचं म्हशीला काय योग्य माज असेल, मिनरल वगैरे व्यवस्थित असेल तर काय पलटी मारायची शाश्वतीच नाही. हिला आपण मिनरल मिक्सचर वगैरे सगळं व्यवस्थित दिलेलं होतं, जंत निर्मूलन केलं होतं व्यवस्थित. तर मित्र, डॉक्टरांची हाईट खूप आहे, रेडीची फुल साईज आहे. मोठ्या म्हशीला मागं टाकेल अशी साईज झालेली. आणि स्वभाव बघा. तर मुर्रा का पाळायचा मित्र हे दाखवतोय. हा दाखवायचा प्रामाणिक आणि प्रांजळ प्रयत्न आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी 3, 4, 2 जर रेड्या चांगल्या तयार केल्या, तुम्हाला चांगले त्यातून उत्पन्न भेटेल. कारण नॉर्मल म्हशीच्या किमतीपेक्षा किंमत वगैरे तुम्ही समाधानी आहेत? म्हैस विकली? आम्ही भरपूर समाधानी आहेत. तर मित्र, चांगली किंमत देऊन रेडी खरेदी केलेली आहे. एकदा सोडून दाखवा डॉक्टर साहेब, जरा चालवून दाखवा. तर पुठ्ठा वगैरे बघा, तयारी वगैरे खूप चांगली रेडी. हरियाणाच्या तोडीस तोड रेडी महाराष्ट्रात सुद्धा तयार होती. हे दुसऱ्या तिसऱ्या अशाच रेडीची सिरीज घेऊन येणारी मित्र चालवा. ज्यांच्याकडे पण रेड्या असतील त्यांनी आपल्याला संपर्क करा, चांगल्या किमतीला खरेदी केल्या जातील. ही बघू शकता रेडीची साईज वगैरे खूप चांगली साईज झाली. व्हिडिओमध्ये कशी दिसती माहीत नाही, पण जर तुम्ही प्रत्यक्षात रेडी बघितली तर रेडीची साईज वगैरे खूप चांगली दिसती. हाईट वगैरे सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या क्वालिटीच्या रेडीमध्ये आहेत. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढी मोठी नाही, पण जो बी प्रत्यक्षात बघताल त्यावेळेस रेडीची साईज समजेल. 30 महिन्याची रेडी कशी तयार झाली मित्रांनो. आणि पूर्ण जेड ब्लॅक, अगदी थोडे शेपटाला केस पांढरे येत नाही, तर एकदम जेड ब्लॅक आहे. चेहरा वगैरे बघू शकता. शिंगांची साईज टिपिकल मुर्रा, जी ओरिजिनल मुर्रा असते ती ही रेडी आहे. पुढची साईज वगैरे पण दाखवतं. सडांची हात लावा जरा डॉक्टर साहेब, थोडं पाठीमाग घ्या तिला. सडातलं अंतर वगैरे पण चांगलं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. हां बस, हे बघू शकता 4 सड 4 जागेवर आहेत. आणि मी नवीन आहे, मी जरी हात लावला तरी रेडी हालत नाही. एकदम मोठी साईज सड वगैरे येणार आहेत. आणि हे बघू शकता एकदम पातळ चमडी काचोळ्यासारखी. मुर्राची खासियतच आहे, पेट पुठ्ठा सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. शेपटाची साईज वगैरे आणि समोर बघितलं रेडी लक्षात येते, असे लक्षात येत नाही आहे. तर हे सगळे मंडळे आहेत. हरिशेट या जरा इथे थोडं. चांगले मुर्रा पशुपालक आहेत हरिशेट, बरेच लोक ओळखतात. काय वाटतं? नमस्कार. काय वाटतं तुम्हाला हरिशेट? ही एक रेडी बघून आज पुन्हा आपणच दिलती. हां हां, किती दिवसापूर्वी दिली ती? थोडी जर्नी सांगा रेडीची.
एक साधारण आपण एक वर्षाची रेडी असेल त्यावेळेस त्यांना एक वर्षाची असताना दिली होती. त्यांनी आपल्याला मागणी केली होती. काय सांगितलं होतं मी तुम्हाला, काय सांगितलं होतं तुम्ही पाहुण्यांना काय सांगितलं होतं? पण एवढंच सांगितलं होतं की ही म्हैस म्हणजे आपण जेव्हा त्यावेळेस थोडी खराब होती, हा एकदम छोटी होती, खराब होती. हा तुम्ही एवढंच म्हणलं की एवढं द्या माझ्या शब्दावर हा की तिचं ज्यावेळेस हे येईल हा त्यावेळेस काय ती ते दाखवलं आणि तिने आज दाखवलंय. दाखवलं का नाही? काय मी ब्रीड काय ती त्यांनी दाखवलंय आज. तर साधारणतः देता वेळेस डॉक्टर साहेबांनी आणलं किती दिवसात तुम्हाला बी कसं काय वाटलं, एवढी होईल का, वाढेल का, म्हणजे कसं काय तुमचा अनुभव काय थोडक्यात सांगा जरा. तुम्ही कसं कसं आणल्यावर व्यसन घातली किंवा काय काय तुम्ही केलं ते सगळं सांगा. आणल्यावर आम्ही चूक केली, तिला हा. व्यसन घातली. हा व्यसन घातल्यानंतर ती आम्हाला हात लावून देत नव्हती. हा घाबरायची. ज्या वेळेस आम्ही व्यसन काढली हा त्यावेळेस ती एकदम शांत झाली, बरोबर. हात पण लावून द्यायला लागली हा आणि शांत झाली. म्हणजे एकदम आता असं बघा मोकळीच उभा आहे आता. हो, एकदम एवढे मोकळी. माणसं आहेत 10-15 सगळे तरी रेडी एकदम मोकळे. म्हणजे व्यसन घातली पाहिजे का? नाही घातली पाहिजे अजिबात नाही. व्यसन मुरामध्ये नाही यसनीची पाहिजे. गरज नसते. हो. मी प्रत्येक वेळेस व्यसन बऱ्याच नाही. व्हिडिओमध्ये सांगितलेलं यसन वगैरे टोचू नका. हरियाणामध्ये सुद्धा तुम्ही बघत असताल म्हशी तर अशा शांत उभं राहतात. हो. आपण जर तिला चांगलं जपलं, सेवा केली, प्रेम दिलं तर अजिबात येड्यावणी करत नाहीत, त्रास देत नाहीत. आता बघू शकता हरिशेट एकदम हिला नवीन आहेत, नवीन आहे तरी बघा तरी पण शांत उभं राहिली. आणि ही ब्युटी फक्त मुरामध्ये भेटते. तुम्ही आणल्यानंतर लगेच तिला म्हणजे चांगलं डाईट वगैरे कसं कसं नाही दिलं, नाही डाएट आमच्याकडून चुकलं. काय डाएट काय चुकलं ते सांगा. कारण का माझ्याकडे आता रेडे घेण्यासाठी रोज फोन आहे 10-20. रेडी घेतल्यानंतर तिला कशी डेव्हलप केली पाहिजे हे शेतकरी बंधूंना सांगा जरा. रेडी घेतल्यानंतर आल्यानंतर जंत निर्मूलन पहिलं केलं पाहिजे. बरोबर, हा. नंतर थोडं थोडं खुराक पण चालू केलं पाहिजे. बरोबर. आणि खुराकासोबत मिनरल मिक्सचर दिलं पाहिजे. कोणतं मिनरल दिलं पाहिजे, किती Mineral- प्रमाणात दिलं पाहिजे? मिनरल कमीत कमी एक रोज सकाळ 50 ग्रॅम आणि संध्याकाळी 50 ग्रॅम दिलं पाहिजे. आणि बेस्ट कंपनीचं कोणतंही द्या, हा, काय बरोबर. हरकत नाही. तुम्ही तुमचे कसं काय मिस्टेक झाली रीडीज मध्ये बनवण्यात तरी बी? आम्ही आणल्यानंतर 1-2 महिने खूप मस्त पाहिलं. हा त्याच्यानंतर लक्ष जरा दुर्लक्ष झाल्यामुळं हा. एक जवळपास 4-6 महिने आम्ही लक्ष Down दिलं नाही पडली तिकडे. होती. डाऊन पडली. हो तर प्रॉपर जर फिडिंग वगैरे जर केलं मित्रांनो तर 2 दात आदत मध्ये. हो. आता ही किती दात आहे? आता ही 4 दात आहे. ही 2 दात म्हणजे ते हा, तुमच्या मिस्टेक मध्ये गेले. mistake मुळे गेले 2 दात. दाखवू शकता का हो. दात जरा दाखवत असेल तर हो, बघा. तर मित्रांनो ही 4 दात आहे. आता थोडं दाखवता आले तर दाखवा, काय प्रॉब्लेम नाही. त्या दिवशी दाखवत होती, ठीक आहे असू द्या, काय हरकत नाही. तर आम्ही बघितलेले आहेत मित्रांनो 4 दात आहे. आता त्यांनी जर अजूनच चांगलं फिडिंग केलं असतं तर 2 दात मध्ये सुद्धा वेली असते आणि पूर्ण म्हशीची ग्रोथ आलेली त्याला. राहू द्या, नसेल दाखवतं काय प्रॉब्लेम नाही. चालवा जरा या साईडला एकदा चालवा. तर मित्रांनो रेडी बघा, ही रेडी आता आपल्या डेअरीवर जाणार आहे. ही रेडी विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे. जर खरंच कोणाला ब्रीडिंगसाठी चांगली क्वालिटीची रेडी घ्यायची असेल तर त्यांनी माझ्या नंबरला संपर्क करा. पुढे विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध केलेली आहे मित्रांनो आपण ही. जर खरंच कोण जेन्युइन शेतकरी असेल, ब्रीडिंगवर काम करणारा असेल आणि खरेदी करणार असताल तर ही रेडी विक्रीसाठी सुद्धा अवेलेबल आहे. तर बघू शकता चाल वगैरे, ही मुराची चाल आहे मित्रांनो. सगळ्या गोष्टी मुरामध्ये क्वालिटी असतात. हा व्हिडिओ दाखवायचा पर्पज आहे, पुन्हा एकदा सांगतो. हां बस जाऊ द्या, दम म्हणे जाऊ द्या पट. ही रेडी दाखवायचा पर्पज हाच आहे की तुम्ही तुमच्या घरी चांगलं काळं सोनं तयार करू शकता. आणि बऱ्याच शेतकरी बंधूंना किंवा बऱ्याच पशुपालकांना वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये रेड्या तयार होत नाही, तर त्याच्यासाठीच हे व्हिडिओच्या माध्यमातून ही सिरीज आपण चालू केलेली मित्र. मुर्रा रेड्या खरेदी. महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी चांगल्या रेड्या असतील त्यांनी आपल्याला संपर्क करा. नाही करणार. सगळ्या रेड्या चांगल्या योग्य किमतीला खरेदी केल्या जातील. तर ही रेडी तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा. ज्या शेतकरी बंधूंना खरंच जेन्युइन ब्रीडिंग करायचे, बायबच्या सिमेंटनी गाभण आहे. हो बायबच्या सेमी. बुलचं नाव वगैरे काय सांगता येईल? नाही आता बुलचं नाव नाही एक्झॅक्ट सांगता येणार. नाही ना? हो तर बुलचं नाव वगैरे त्यांना एक्झॅक्ट नाही, पण बायबचं आहे त्यांच्याकडे आहे. 100% हो. हा डिटेल्स वगैरे पण दाखवा ती तारीख, यायची तारीख वगैरे, त्यांनी यायची तारीख पण आपल्याला दाखवली होती. तर यांच्याकडं मुराचे आपले जे असोसिएशननी सिमेंट्स उपलब्ध केले ते नव्हते. पण तुम्हालाही डॉक्टर साहेब विनंती आहे, तुमच्याही परिसरात फील्डमध्ये एकदा ती बघू आपण. आणि नंतर डॉक्टर साहेबांना आणखी त्यांनी आपल्याला दाखवलं होतं त्या दिवशी की यायची तारीख, हे बघा या डेट. हा किती तारीख आहे? 25 डिसेंबर. हो 25 डिसेंबर आहे, पण 23 डिसेंबरला एक केली तिची हा ही आहे तारीख. 23 हो. डिसेंबर आहे. हो लेट तारीख. तर मित्र 23 डिसेंबर आहे. डॉक्टर साहेब इथं उभा राहतात आणखी. तुम्ही फील्डमध्ये आपल्या परिसरात आष्टी तालुक्यात, आता जामगाव असेल, आष्टी तालुका असेल, इथं आजूबाजूला फील्डमध्ये जाता. हो किती अशा रेड्या दिसल्या तुम्हाला फील्डमध्ये? नाही अशा रेड्या कुठं पाहायला भेटत नाहीत. हां नाही भेटत. इतक्या क्वालिटी रेडी पाहायला भेटत नाही. हां. तर आपल्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, तुम्हाला तुमच्या अनुभवावरून सांगा, काय वाटतं तुम्हाला? आपल्या शेतकऱ्यांनी म्हशी तर सांभाळल्याच पाहिजेत, हं. पण
त्याच्यासोबत ब्रीडिंग वरती काम काम केलं केलं पाहिजे. पाहिजे. हो आणि मुरा सांभाळली पाहिजे. मुरा हो. मुराला खूप ग्रोथ आहे आणि मुरा ही सुटेबल ब्रीड आहे हँडलिंगला सांभाळायला. म्हैस हँडलिंगला खूप चांगली आहे. यांनी सांगितलं एकच सिमेंटच्या कांडीवर रेडी गाभण राहिली. तर तुम्ही डॉक्टर साहेब तुम्हाला चांगल्या सिमेंटचा संपर्क देतो. तुम्ही जर फील्डमध्ये कुठं म्हशी दिसल्या तर चांगले सिमेंट्स वापरा, रेकॉर्डेड प्रोजेनी टेस्टेड बुलचे. हरीशेठ तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे का? आष्टी तालुक्यातल्या तरुणांना किंवा आष्टी तालुक्यातल्या पशुपालकांना किंवा बीड जिल्ह्यातल्या पशुपालकांना कुठेही आपण कमजोर समजू नका मित्रांनो, की आपल्या जिल्ह्यात रेडी म्हैस अशी मुरा तयार होत नाही. हरियाणासारखीच रेडी तयार झाली का नाही हरीशेठ? हरियाणासारखी रेडी तयार झाली. हम्म. त्यासाठी तुम्हाला गरज थोडीफार मेहनतीची गरज आहे. हा आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे म्हैस किंवा वगैरे चांगली क्वालिटी असणे गरजेचं आहे. त्याच्यावर तुम्हाला ब्रीडिंग होऊ शकते. हा. किंवा तुम्ही जर साध्या गावरान म्हशी जर ब्रीडिंग करून म्हणणार असाल हम्म. तर ते तुम्हाला शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीची म्हैस किंवा वगैरे पाळणं गरजेचं आहे. जवळ माहिती त्यांच्या. तर मित्र हरीशेठने सुद्धा सांगितले चांगल्या क्वालिटीची तुमच्याकडे एक मदर असली पाहिजे किंवा नसेल तर मला रेड्या खरेदी करण्यासाठी फोन येतात. पण सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की क्वालिटी रेड्या फार कमी लोक विकतात. त्या रेडीचं काहीतरी अजून एक सांगा, ज्या कुणाकडे बी समज कुणाकडे मदर जर उपलब्ध जर नसेल हम्म. तर आपल्याकडे रेड्या लहानच्या रेड्या उपलब्ध असतात हां किंवा आपल्या तुमच्याकडे उपलब्ध असतात जे मला डेअरीवर त्यांच्याकडून तुम्ही खरं आपण त्याला लहान असताना दिली होती. हां तर रेकॉर्ड असलं पाहिजे. आता हिच्या आईचं दूध आहे, हिच्या आईचं दूध मला माहीत होतं. साताऱ्यामधून मी रेडी खरेदी केली. तिच्या आईचं पण हिस्ट्री माझ्याकडे होती आणि हिची आई पण माझ्याकडेच होती. 16 ते 18 लिटरच्या दरम्यान ह्या रेडीच्या आईनी पण दूध दिलेलं आहे. पण त्यांना आणि माझ्याकडे आलती. हां आणि ही रेडीची आई परत हरीशेठकडे आलती हा. आणि त्यांनी पण परत विक्री केली. आणि ही रेडी हरियाणातून बरोबर आलेली आहे. त्याच्या का- ही रेडी हरियाणाच्या सिमेंटची, कोणत्या सिमेंटची तिचं काय मला माहीत नाही, पण हरियाणामधून म्हशी बरोबर आलेली आहे. त्यामुळे आपल्या पाहुण्याला दिलती ना आपण. हा. रेकॉर्ड जर नसता तर आपण आपल्या पाहुण्याला दिली नसती ना. हां तर चांगली रेडी, चांगल्या म्हशीची रेडी चांगलीच निघते. 99% आजपर्यंत असं झालेलं आहे. तर हे बघू शकता, हे सगळे घरातली फॅमिली यांचंसुद्धा खूप सहकार्य असतं. आणि घरातली फॅमिली जर बरोबर असेल तरच अशा रेड्या वगैरे सुद्धा तयार होतात. डॉक्टर जरी फील्डवर गेले तर घरातली मंडळी पण याला लक्ष देत असतात. हो, हो. ह्याच्यात सगळ्या फॅमिलीचं श्रेय असतं. तर मित्र हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील, आपले व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र, राम राम सगळ्यांना. राम 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 राम.